नमस्कार, बदलापूर वॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आज संकष्टी चतुर्थीचा उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय। सध्या बदलापूरमधील ऐतिहासिक प्राचीन पेशवेकालीन महागणपती मंदिरात सध्या आपण आहोत। बदलापूर गाव येथे हे मंदिर आहे आणि आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच भाविकांची ही अलोट गर्दी आपल्याला मंदिरात झालेली पाहायला मिळते। हे प्राचीन मंदिर तर आहे, सोबतच जागृत देवस्थान आहेत। अनेक भाविक इथे आल्याच्या नंतर त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक दुरून दुरून आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि मंदिराचा इतिहास, आजच्या संकष्टी चतुर्थीचा इतिहास जे आपण जाणून घेणार आहोत। मंदिराचे विश्वस्त आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर, मोठ्या प्रमाणात भाविकांची अलोट गर्दी आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व या महागणपती मंदिराला आहे। आजच्या उत्सवाबद्दल, संकष्टी चतुर्थीबद्दल आणि मंदिराच्या एकंदरीत इतिहासाबद्दल काय सांगाल? नमस्कार। श्री महागणपती देवस्थान हे अतिशय प्राचीन असं वसलेलं बदलापूर गावातलं देवस्थान आहे। पेशवेकालीन मंदिर आहे। इथे अनेक उत्सव वेगळ्या वेगळ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात धार्मिकतेने साजरे केले जातात। सश्रद्ध भक्तीने अनेक लोक अनेक ठिकाणून इथे दर्शनाला येत असतात। आज संकष्टी चतुर्थीनिमित्त पहाटे श्रींची महापूजा होते, त्यानंतर दिवसभर अभिषेक चालू असतात अथर्वशीर्षाचे, आणि सकाळपासूनच साबुदाणा खिचडीचं वाटप असं भक्तांना होत असतं प्रसादाच्या माध्यमातून। अनेक लोक याच्यामध्ये हातभार लावतात। अगदी अर्धा किलो साबुदाण्यापासून ते 5 किलो, 10 किलो, 100 किलोपर्यंत देणारे भक्त आपल्याकडे आहेत आणि त्या माध्यमातून सर्वांना खिचडीचा प्रसाद आपल्याकडनं वाटप केला जातो। माघ महिन्यातला उत्सव हा अतिशय मोठ्या प्रमाणात 4 दिवस इथे साजरा होतो। गणेश याग, नंतर अभंग, कीर्तन, भजन असे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात। जसं इतर मंदिरांचं काही विशेष महती आहे, तशी आपल्या या महताची संतान गणेश म्हणून महती आहे। तर या वर्षी या निमित्ताने किमान 1000 ते 1500 जोडप्यांनी बालगणेश ओटीत घेण्याचा सोहळा इथे साजरा केला आणि त्या सर्व भक्तांची अशी श्रद्धा आहे आणि खात्री आहे की त्यांचा नवस पूर्ण होईल अशा श्रद्धेने सर्व लोक इथे दर्शनाला येत असतात आणि बालगणेश ओटीत घेत असतात। अशा पद्धतीने हे श्री महागणपती देवस्थान बदलापूर गावातलं अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध देवस्थान आहे। अनेक लोक श्रद्धेने भक्तीने येत असतात आणि श्री दर्शनाचा लाभ घेत असतात। आपल्या मंदिराचा इतिहास पेशवेकालीन मंदिर आहे, इतिहासाबद्दल थोडक्यात काय सांगाल? जसं आपण सर्वजण जाणता की हे पेशवेकालीन मंदिर आहे। जसं कोकणातलं अतिशय सुंदर कौलारू मंदिर होतं, ज्याचा फोटो इथे या बाजूला आपण लावलेला आहे। तर आणि त्यानंतर 1965 साली याचा जीर्णोद्धार करण्यात आला, विश्वस्त मंडळ स्थापन झालं। नंतर सुमारे 1000 ते 2000 भक्तांची व्यवस्था होईल इतकं मोठं मंदिर आणि त्यावरती सुसज्ज AC हॉल हा सर्व लोकसहभागातून आपण निर्माण केलेला आहे। आणि सर्व धार्मिक कार्यांसाठी, मंगल कार्यांसाठी हा हॉल आपण अतिशय अल्प दरामध्ये लोकांना उपलब्ध करून देत असतो आणि वर्षाला किमान 100हून अधिक कार्यक्रम इथे साजरे होतात। नंतर विद्यार्थ्यांसाठी मोफत शिबिर आयोजित होतात। नंतर दर महिन्याला इथे नेत्रचिकित्साचं शिबिर आयोजित होतं आणि दर महिन्याला सुमारे मोफत 15 ते 20 मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपल्या या मंदिराच्या माध्यमातून आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल जे आहे यांच्या माध्यमातून होत असतात। असे म्हणजे नुसतं धार्मिकच नाही तर समाजाची बांधिलकी जपणारे सामाजिक कार्यक्रम, आरोग्याचे कार्यक्रम, आरोग्य शिबिरं असेही या मंदिराचं म्हणजे महत्त्व आहे आणि या माध्यमातून आपण ते आयोजित करत असतो। सर, मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात, उत्सवाबद्दल काय सांगाल? हे बदलापूर पंचक्रोशीतील अत्यंत जागृत असं महागणपती देवस्थान आहे आणि तशी श्रद्धा आढळ या पंचक्रोशीतल्या लोकांची आहे। आणि त्या प्रसंगी असं सांगू शकतो या ठिकाणी की माघ महिन्यात जो गणपती उत्सव होतो, या गणपती उत्सवाला पहिले लिमिटेड लोक यायची, पण दिवसेंदिवस जशी भाविकांना याची प्रचिती येत गेली, कारण हा संतान गणेश आहे आणि भरपूर भाविकांना याचा अनुभव येतो की एक दिवशी एका वर्षी एक जोडी जर ह्याच्यामध्ये ओटीमध्ये गणपती जर ते घेतात तर पुढच्या वर्षी हमखास ते लहान तहान्या बाळाला घेऊन गणपतीच्या पायावर घालायला येतात। हा अत्यंत जागृत अनुभव आहे आणि तशी श्रद्धा दिवसेंदिवस अत्यंत दृढ होत चाललेली आहे आणि गर्दी त्याप्रमाणे वाढत चाललेली आहे आणि ह्या गणपतीची कृपा अशी त्या बदलापूरकरांवर कायम आहे, ही श्रद्धा आढळ राहील एवढीच विनंती आहे। सर, आजचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात काय सांगाल? गणपती हा मंदिर पेशवेकालीन प्राचीन असल्यामुळे इथे भक्त भरपूर प्रमाणात येतात आणि उत्सव साजरा करतात। सर, भाविकांची श्रद्धा आहे, दुरून दुरून भाविक येत असतात। आजही मोठ्या प्रमाणात संकष्टी चतुर्थीचा उत्सव आपल्या माध्यमातून साजरा केला जातो, काय सांगाल? दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते ही, तेव्हा पहिले म्हणजे भाविकांच्या सेवेसाठी आपण उपवासाची खिचडी आपण त्यांना देत असतो आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात ते भाविक येत असतात इकडे आणि त्यांच्या श्रद्धेने ते बोलून त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि ही श्रीचरणी एक
आपल्याकडनं प्रार्थना आहे की सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी. नक्कीच आपण मंदिरांच्या विश्वस्तांसोबत संवाद साधलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर भाविकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अनन्यसाधारण असं महत्त्व या महागणपती मंदिराला आहे. पेशवेकालीन मंदिर आहे. आपण संपूर्ण मंदिराचा इतिहास जो आहे तो विश्वस्त मंडळांकडून जाणून घेतलेला आहे आणि आपण बघू शकतो आज संकष्टी चतुर्थीचा उत्सव आहे आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, बाप्पाला नमस्कार करण्यासाठी आपण बघू शकतो भाविकांची ही अलोट गर्दी आपल्याला गणपती मंदिरात झालेली जी आहे ती पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1965 मध्ये जीर्णोद्धार करण्याच्या पूर्वी कशा प्रकारे हे कौलांचं मंदिर होतं त्याचाही फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि भाविक आपण जर पाहिलं तर बदलापूर गावातील या प्राचीन ऐतिहासिक पेशवेकालीन मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दुरून दुरून येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी प्रसादाची ही व्यवस्था, खिचडीची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. संकष्टी निमित्त बऱ्याच भाविकांचा उपवास असतो आणि बाप्पाची आराधना ते करत असतात. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून खिचडीची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांना खिचडीचा प्रसाद जो आहे तो या ठिकाणी दिला जातो. आणि गणेश जयंतीचा उत्सवही याच प्राचीन श्री महागणपती देवस्थान बुद्धी क्षेत्र मंदिरामध्ये मोठ्या थाटामाटात जो आहे तो साजरा करण्यात आलेला आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहेत. काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काही गणपती मंदिर आहे प्राचीन, आपण काय माहीत असं बाप्पाचं दर्शन घ्यायला काय सांगा? याची खूप पुरा म्हणजे जुन्या खैक आहे. नवसाला पावणारा गणपती आहे. त्यामुळे दर म्हणजे चतुर्थीला इथं खूप गर्दी असते भाविकांची. असं आपणही आलेला आहे. तिथं आल्यानंतर कसं वाटतं? समाधान समाधान वाटतं म्हणूनच येतो ना. नक्कीच आपण बघितलं भाविक ओळखलं ना दुरून दुरून जे आहे ते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते इथे येत असतात. आणि आता आपण बघू शकतो मोठ्या भक्तिभावाने बदलापूर गावातील या गणेश मंदिरामध्ये आपण बघू शकतो बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, बाप्पाच्या समोर नतमस्तक होण्यासाठी भाविकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अनेक श्रद्धा आहे लोकांची. इथे आल्याच्या नंतर त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात. बाल गणेश जयंतीचा उत्सव इथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तब्बल 2000हून अधिक जोडपे यावर्षी इथे आलेले आहेत. आणि ज्यांना त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुत्रप्राप्ती होत नाही असे जोडपे दरवर्षी इथे येत असतात आणि बाल गणेश जयंतीच्या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. आणि आज आपण जर पाहिलं तर संकष्टी चतुर्थीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची ही अलोट गर्दी आपल्याला बदलापूर गावातील ऐतिहासिक श्री महागणपती देवस्थान बुद्धी क्षेत्र मंदिरामध्ये पाहायला मिळते. बदलापूर शहरातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.